बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। जर अजूनही शिवसेना एक वादळ, शिवसैनिकांनो तुमच्या माझ्या हक्काच्या या लहानशा YouTube प्रबोधन माध्यमाला सबस्क्राइब करायचं अजूनही राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। काल नारायण राणेंचा वाढदिवस कोकणामध्ये साजरा केला जात होता आणि मला नवल वाटलं, एखाद्या नेत्याचा वाढदिवस साजरा होतोय आणि भाषणांमध्ये राजकारण केलं जाते। बरं, राजकारण करणारे नेते नव्हते, स्वतःचीच मुलं होती। नवल वाटलं। महाराष्ट्रात आज तक आहेत मला कधी असं उदाहरण पाहण्यात आलं नव्हतं, स्वतःच्याच भाषणामध्ये म्हणजे स्वतःच्याच वाढदिवसाच्या भाषणांमध्ये राजकारण केलेलं। शिवसेना एक वादळ या आपल्या माध्यमाने कायम एक अघोषित पथ्य पाळलेलं आहे। वाढदिवसानिमित्त आपण कधीही कुठल्याही नेत्याच्या वर टीका केलेली नाही। तेव्हा नाही, जेव्हा आपण कधी टीका करत असतो त्यावेळेस त्याला आपण रेफरन्सेस देत असतो, पुरावे देत असतो, आपण का टीका करतो हे सांगत असतो। आजही तसंच करणार आहे। आता ज्या वेळेस स्वतःहून काही पथ्य तोडली जातात, समोरच्यांकडनं काही पथ्य तोडली जातात, टीका टिप्पण्या केल्या जातात, त्याच्यावर उत्तर देणं हे भाग पडतं। आता विचार करा, काल नितेश राणेंचे ते शब्द मी तुम्हाला इथे बोलून दाखवतो, तो व्हिडिओही दाखवेल। हे नितेश राणे आपल्या वडिलांच्या भाषणानिमित्त काय म्हणतायत, त्यांना एक प्रसंग आठवला। साहेबांना जेवणावरून उठवून अटक करण्याचा क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये मी सेव्ह केलेला आहे, जोपर्यंत त्याची परतफेड करणार नाही तोपर्यंत तो प्रसंग मी डिलीट करणार नाही। हा एकदा व्हिडिओ पहा, काय म्हणाले नितेश राणे। साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा तो क्षण मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परतफेड करीन, त्याच दिवशी डिलीट मारणार। आणि वानखडेजी तो जवळ आलेला आहे टप्प्याटप्प्याने। तुम्ही आहात बरोबर, तुम्हाला माहितीये कशाबद्दल बोलतोय। स्वतःच्याच वडिलांच्या वाढदिवसात सुद्धा राजकारण करणारं हे एकमेव उदाहरण माझ्या पाहण्यात आलं। काय म्हणे तर मी तो व्हिडिओ कधी डिलीटच करणार नाही जोपर्यंत त्याची परतफेड करणार नाही। तुम्हाला तो व्हिडिओ कधीच डिलीट करण्याची संधी येणारच नाही। शिवसैनिक म्हणून हा आमचा शब्द आहे। तो व्हिडिओ कायमच तुमच्या मोबाईलमध्ये तसाच राहणार आहे। फरक फक्त एवढा झालेला असेल, ताट घेऊन बसलेले हात मात्र बदललेले असतील। त्यावेळेस ते होते, यावेळेस आणखी कोणतरी बसलेला असेल, पण ताट घेऊन बसलेले हात मात्र बदललेले असतील। बापाचं माहित नाही, पण दोन्ही मुलांचं राजकीय करिअर भविष्यात कसं असेल देवच जाणे। आता बघा ना, ज्याची केंद्रात सत्ता, मी काही कमेंट्स घेतल्या त्यांच्याच व्हिडिओच्या खालच्या, त्यातली एक सुंदर कमेंट्स मी तुम्हाला बोलून दाखवतो। ज्याची केंद्रात सत्ता तिकडे ह्यांचं खोबरं असं उधळलं जातं, चांग भलं। जिकडे सत्ता केंद्रामध्ये तिकडे चांग भलं, म्हणजे काँग्रेसची सत्ता केंद्रामध्ये होती, काँग्रेसचं खोबरं उधळलं, चांग भलं। लक्षात घ्या, भाजपला अजून ही कल्पनाच नाहीये मुळात की त्यांनी काय करून बसलेले आहेत। याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतो। आपल्याच भाषणामध्ये यांनी भाजपाला सुद्धा खरी खोटी सुनावलेली आहे। काय म्हणाले की नारायण राणे जर लोकसभा तिथून लढले नसते ना तर भाजपचा काय, महायुतीचा काय, कोणीही उमेदवार निवडून आला नसता। ही सणसणीत भाजपाला दिलेली एक सणसणीत चपराक आहे। भाजपाला जागेवर खरी खोटी सुनावली। जरा पहा ना हा व्हिडिओ। की ही सीट रत्नागिरी सिंधुदुर्गाची, सन्मान्य राणे साहेब अगर या सीटचे उमेदवार नसते तर ही सीट भारतीय जनता पक्ष आणि महायुती कधीच जिंकू शकली नसती। हे सत्य आहे। हे काय कुठला वेळा बघायचं काम नाही। 7:30 नंतरच्या सोपं नाही एवढा विषय। म्हणजे यांच्या मनामध्ये शिवसेनेचा किती डर होता हे लक्षात घ्या। विनायक राऊत साहेब, शिवसेना सचिव विनायक राऊत साहेबांचा किती डर यांच्या मनामध्ये होता। म्हणजे नारायण राणेंना उभं केलं तरच ती सीट निवडून आणता येईल, नाहीतर नाही, हा डर होता शिवसेनेचा। आणि याचं कारण सुद्धा तसं आहे, लक्षात घ्या। 4,48,514 मतं हे स्वतःला कोकणाचे वाली समजतात, सिंधुदुर्ग रत्नागिरी म्हणजे आमची जहागिरी म्हणतात, तर ह्यांना मतदान झालंय 4,48,514 नारायण राणेंना, आणि विनायकजी राऊत साहेबांना मतदान झालंय 4,06,56 इतकं। याच्यामध्ये अंतर आहे 48,000 मतदानाचं। आता इथे चाल कशी खेळली, एक डमी उमेदवार उभा केला होता ज्याला मतदान जवळपास 16,000च्या आसपास झालं। त्या डमी उमेदवाराचं नाव सुद्धा विनायक राऊत आहे। ठीक आहे, ही खेळी खेळली। त्यानंतर काय काय केलं, सगळ्यात पहिला बिनशर्त पाठिंबा घेतला मनसेचा। त्यानंतर दुसरी चाल अशी खेळली की एक भावनिक मेसेज पसरवला,
साहेबांची शेवटची निवडणूक. साहेब आता यावेळेसच शेवटची ही निवडणूक असेल, पुढच्या वेळेस साहेब दिसणार नाही तुम्हाला दोन्ही सभागृहांमध्ये, म्हणजे ना महाराष्ट्राच्या ना वरच्या सभागृहामध्ये साहेब येणार नाहीयेत. त्यामुळे साहेबांसाठी जे काही असेल ते अशा प्रकारचा एक भावनिक मेसेज एक पसरवण्याचा प्रयत्न केला. तिसरी चाल, जिकडे बघावं तिकडे पैसा वाटप, सगळीकडे. याचे कित्येक पुरावे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पोहोचवले. या सगळ्यांचं फलित 30,000चं मताधिक्य, आणि तुम्ही कोकणाला म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गाला स्वतःची जहागिरी समजायला लागले. वा रे, मला नवल वाटायला लागलं. आणि विचार करा, स्वतःच्याच भाषणामध्ये मगाच्या काय म्हणतायत की तो व्हिडिओ मी तोपर्यंत डिलीट करणार नाही जोपर्यंत त्याचा बदला घेणार नाही. मी मगाशी तुम्हाला म्हणालो ना, आपण आरोप तेव्हाच करतो ज्यावेळेस आपण पुराव्यानिशी बोलतो, आपण तथ्य ठेवतो समोर. म्हणजे तशाच प्रकारची अटक आम्ही कोणाला तरी करवून दाखवणार. म्हणजे काय माहितीये, यांनी कायम सभागृहामध्ये विधानसभेमध्ये कायम एक पेनड्राईव्ह नाचवला, पण तो पेनड्राईव्ह ती झाकलीबूट 1.25 लाखाची कायम झाला. कधीही तो पेनड्राईव्ह त्या तपास यंत्रणांकडे मात्र कधी पोहोचला नाही. बघा ना पेनड्राईव्ह कसे नाचवतात सभागृहामध्ये. म्हणून मुद्दा म्हणून आता काय पेनड्राईव्हचा जमाना आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ पेनड्राईव्हचे शिक्षक आम्ही विद्यार्थी आहोत. आमच्या साहेबांनी 2 पेनड्राईव्ह दाखवले तर आपल्या शिष्याने 1 पेनड्राईव्ह तरी काढला पाहिजे. म्हणून अध्यक्षामध्ये मुद्दा म्हणून एक पेनड्राईव्ह तयार करून आणलाय. संवादाचा पेनड्राईव्ह आहे अध्यक्ष महोदय. या राज्याचा एक मंत्री त्या दिशा साल्यांच्या हत्येमध्ये, त्या दिशा साल्यांच्या बलात्कारामध्ये कसा त्याच्यामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे, आम्हाला एक आय विटनेस मला आणि माझे सहकारी अमित साटमला सांगतो अध्यक्ष महोदय, ह्या पेनड्राईव्ह मध्ये आहे. त्याची स्क्रिप्ट पण तयार केली अध्यक्ष महोदय. आणि ज्या वेळेस SIT सारख्या म्हणजे कुठलीही तपास यंत्रणा ज्यावेळेस त्यांना तपासासाठी बोलवते, तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते समोर ठेवा म्हणते, त्यावेळेस मात्र अशा तपासांना गैरहजर राहणं हे पसंत करतात. कारण ह्यांचे पेनड्राईव्ह पोकळ असतात, आतून पोकळ. जरा हा सुद्धा व्हिडिओ पहा एबीपी माझाचा. आणि आदित्य ठाकरेंवर सातत्यानं आरोप करणाऱ्या नितेश राणेंना SITनं समन्स बजावलं होतं. पुरावे असल्यास ते सादर करण्यासाठी नितेश राणेंनी यावं असं समन्स SITनं बजावलं होतं. मात्र समन्स करूनही नितेश राणेंनी SIT समोर हजर राहणं टाळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सूरज, सातत्यानं नितेश राणे आदित्य ठाकरेंवरती आरोप करतायत, पण SITनं समन्स बजावल्यावर मात्र उपस्थित राहणं टाळतायत. कारण काय? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की दिशा सालियन प्रकरणात नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवरती अत्यंत गंभीर आरोप केले. त्याचबरोबर याचे पुरावे असल्याचं देखील सादर केलं होतं. ज्यावेळी पुन्हा एकदा करून त्याच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अनेकदा नितेश राणे यांना चौकशीसाठी समन्स करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील नितेश राणे मी चौकशीला सामोरे जाईन, त्याचबरोबर वेळ मागून घेतला होता, मात्र ते चौकशीला हजर राहिले नाहीयेत. आज देखील आपण त्यांच्याशी संपर्क केला, त्यांना या संदर्भात विचारलं. आता मी सभागृहात बोलले असं देखील ते म्हटलेले आहेत. त्यामुळे एकूणच नितेश राणे यांच्या या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केले जात आहे. नितेश राणे यांच्याकडे पुरावे आहेत का, हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यामुळे मगाशी मी तुम्हाला म्हणालो ना, हे असले फक्त बोलघेवडे नेते सभागृहात पेनड्राईव्ह नाचवायचे, तपास यंत्रणांनी बोलवल्यानंतर हजर राहायचं नाही, हे असले नेते यांच्या मोबाईलमध्ये ती क्लिप कायम तशीच राहणार आहे. फक्त एखाद्याला बदनाम कसं करायचं, एखाद्याला जाणीवपूर्वक बदनाम कसं करायचं, फक्त प्रसार माध्यमांमध्ये ती बातमी खेळवत ठेवायची, पण बातमी असते मात्र फुसकी. आणि शेवटी कसं असतं, सध्या माध्यमांचंही कसं झालंय, ज्याची सत्ता त्याच्या बाजूने जास्त री ओढली जाते. आणि हे सध्या ही जमान्याची रीतच झाली आहे म्हणा. माध्यमांचंच काय घेऊन बसलायत सगळेच्या सगळे स्तंभ. आता माध्यम हे 4था स्तंभ म्हटलं तर पहिले 3 स्तंभ तरी कुठे स्वतःच्या पायावर उभे आहेत, तेही इतरांच्या तंगड्यांमध्ये तंगड्या घालून बसलेले आहेत पहिले 3ही स्तंभ. असो, त्यात जर गेलं तर जास्त विषय वाढेल. मी मुद्द्यावर येतो. म्हणे निष्क्रिय खासदारांना, आता बघा वाढदिवसाचा म्हणजे कार्यक्रम वाढदिवसाचा आणि पोचले निष्क्रिय खासदारांपर्यंत. जर विनायकजी राऊत साहेब यांना तुम्ही निष्क्रिय म्हणताय, 4 लाख जवळपास 4,656 लोकांनी त्यांना जे मतदान केलं, तुमच्या वडिलांपेक्षा 30,000 मतदान जास्त झालं, ते असंच झालं. आता वडिलांच्या विजयाचे सगळे फॅक्टर मी त्यात खोलात तितकाही गेलो नाही, पण विचार करा त्या मनसेचा जो बिनशर्त पाठिंबा लाभलाय, तो मनसेचा बिनशर्त पाठिंबा नसता, आमच्या शिवसेनेमधली ही गद्दारी झाली नसती, तर तुमच्या वडिलांचे झेंडे फडकले असते? तुमच्या वडिलांचे झेंडे तिथे फडकले असते का?
कारण मागच्याही वेळेस 2019चं मतदान जे विनायक राऊत साहेबांचं होतं ते 4,93,000 होतं. त्यावेळेसचा आणि आजच्या वेळेस जर आपण फरक काढला तर 93,000 फरक निघतो. म्हणजे आताचं 4,92,000 फरक निघतो. 92,000 भारतीय जनता पक्षाचं मतदान घेऊन तुम्ही जर आपल्या अगरबत्त्या उदबत्त्या अशा फडकवत असाल तर तुमचं हे यश तुम्हालाच लखलाभ. हे फार काळ चिरंतर टिकणारं हे यश नाही, हे भारतीय जनता पक्ष सुद्धा जाणून आहे. कारण भारतीय जनता पक्षाला तुम्हाला घेण्याचं ते प्रयोजन काय हे तुम्हाला सुद्धा कळलं असणार आहे. भारतीय जनता पक्षाने फक्त कोकणामध्ये आपलं नाक घुसवायला जागा मिळावी म्हणून राणे कुटुंबाला कायम जवळ केलेलं आहे. नाहीतर विचार करा, आता जे शिवसेनेवर ते परिवारवादाचा आरोप करतात, बरोबर, म्हणजे वडील मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री, हे असे आरोप करतात. त्यांना मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. नारायण राणे खासदार, माजी केंद्रीय मंत्री, त्यांचा एक मुलगा कणकवलीचा आमदार, पालकमंत्री, कॅबिनेट मंत्री, खरं तर ह्यांना ते मला वाटतं मत्स्य आणि बंदरे काहीतरी दिलेलं आहे, बंद्र, ह्यांना सांस्कृतिक मंत्रीपद द्यायला हवं होतं. आणि एक मुलगा, बरं असंही नाही, म्हणजे निलेश राणे सुद्धा आमदार, एक भाजपातनं, एक शिंदे टोळीतनं, ही अशी जी उदाहरणं आहेत ना महाराष्ट्रामध्ये, ही पहिल्यांदाच पाहण्यात आली. म्हणजे आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट. बरं किती गमतीमध्ये हे स्वतःचं हे कौतुक सांगतायत, माझ्या घरात कशी पदं आहेत आणि आमचे कार्यकर्ते कसे सतरंजा उचलतायत. जरा ऐका. आज घरामध्ये निलेशजी आमदार आहेत, साहेब खासदार आहेत, मी मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतोय आणि सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या जनतेचं परत जे काही नातं आहे ना ते अजून म्हणजे यांच्याच घरामध्ये 2 आमदार, एक कॅबिनेट मंत्री, एक पालकमंत्री, एक माजी केंद्रीय मंत्री, एक खासदार, म्हणजे सारीच्या सारी सत्ता यांच्या घरामध्ये देताना या कमळीला तो परिवारवाद दिसला नसेल. शेवटी कसं असतं माहितीये का, मी मगाशी म्हणालो, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट, यांची इथे मजबुरी आहे. यांना इथे त्यांचा पक्ष मोठा करायचा आहे म्हणून राणे कुटुंब मोठं करण्याचं काम चालू आहे. मी वारंवार एक गोष्ट म्हणत आलो आहे, फुटक्या फुग्यांमध्ये हवा भरून भारतीय जनता पक्ष काही वेगळं साध्य करणार नाही. हा फुटकाच फुगा आहे. त्याला थिगळ लावून तुम्ही ती हवा भरण्याचा प्रयत्न करता, एका विशिष्ट काळानंतर ते थिगळ उडणार आणि त्या फुटक्या फुग्यातली हवा पुन्हा निघून जाणार आहे. आजही शिवसेनेमध्ये तिथे निष्ठेने कार्य करणारी लाखो जण आहेत, लाखो. पण तुमच्या लोकांमधलं आणि आमच्या लोकांमधला फरक हा एवढा आहे की आमची लोक ही स्वतःच्या कष्टावर जगतात, कुणाच्या फेकल्या तुकड्यांवर जगत नाहीत. आणि आमची लोक सत्ता तिकडे खोबरं तिकडे चांग भलं अशी करणारी नाहीत. म्हणजे जसं मी मगाशी यांच्या कुटुंबाविषयी सांगितलं, ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती, काँग्रेसचे ते झेंडे फडकत होते, त्यावेळेस यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला होता. त्यावेळेस अगदी संभाजी भिडे गुरुजींना, त्यावेळेस राम गणेश गडकरींविषयी यांची मतं काय होती, बाबासाहेब पुरंदरेंविषयी काय म्हणत होते, मराठा आरक्षणाविषयी यांची मतं काय होती, स्वतः फडणवीसांविषयी यांची मतं काय होती, RSS विषयी यांची मतं काय होती, ते सगळं सोडा. वीर सावरकरांविषयी, स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी हा नितेश राणे कित्येकदा आपल्या ट्विटमधून काय काय बरळला होता हे तुम्हा सर्वांच्या समोर आहे. वारंवार मी ते सगळं दाखवणार नाही. यालाच म्हणतो आम्ही अपॉर्च्युनिस्ट, संधी साधू. साधू म्हटलं म्हणजे संधी शोधणारा हा साधू, जे स्वतः आता सध्या गळ्यामध्ये भगवो वगैरे घालून हिंदू हृदय सम्राट ही पदवी लावायची बाकी राहिली आहे बाळासाहेबांची. आता विचार करा ना, यांचा हिंदुत्वाचा काय संबंध होता कधी, कशा प्रकारे हे संधी साधूपणा चाललाय बघा. हे तुमच्या सर्वांच्या समोर. बरं आता मी एकाच मुलाविषयी बोलतोय, तुम्हाला वाटेल दुसऱ्याने पण काही केलं असेल की, कारण नारायण राणेंचं स्वतःचं वक्तव्य आहे ते, मला वाटतं काल परवाच कधीच आहे ते, की मला आयुष्यात एका गोष्टीचं समाधान आहे की माझी 2ही मुलं कर्तृत्ववान निघाली. आता खरं तर आई वडिलांना आपल्या मुलांविषयी ते कौतुक असणं स्वाभाविक आहे, कुठल्याही आई वडिलांना. त्या बाबतीत माझंही काही दुमत नाही आणि ते नाकारणे इतके कोत्या मनाचे आपण पण नाही. आई वडिलांचं सोडून द्या, पण आपली मुलं कर्तृत्ववान आहेत की नाही आहेत हे खरं तर आपण न ओळखता आपण हे जनतेवर सोडायचं असतं. कारण आता ही राजकीय क्षेत्रातली आहेत त्यामुळे जनतेवर सोडा, अगदी सर्वसामान्य असतं तर नातेवाईकांवर सोडा. पण जर आपण हा प्रश्न एखादा महाराष्ट्रामध्ये सर्वे टाकलात ना, की राणे परिवार, नारायण राणे आणि त्यांची 2ही मुले यांच्याविषयी आपण ह्या 4 पर्यायांमध्ये उत्तर द्या. सुसंस्कृत,
की म्हणजे आता ते जाऊ द्या, परत ते वेगळा विषय होतो. एक मत जरी तुम्हाला मिळालं ना, एक मत स्वतःच्या मनाला बरं वाटण्यासाठी जरी एक मत मिळालं, तर पहा महाराष्ट्राची जनता आपल्या मुलांच्या वक्तव्यांविषयी, त्यांच्या वक्तृत्वाविषयी महाराष्ट्र काय म्हणतो ते. राणे साहेब, तुम्हाला तुमच्या मुलांचं कौतुक असणं हे स्वाभाविक आहे, मी पुन्हा सांगतो, पण महाराष्ट्राची जनता तुमच्या मुलांच्या त्या वक्तव्यांची कशा प्रकारे समाचार घेते. रोज सकाळी सकाळी ज्यावेळेस तुमच्या मुलांची वक्तव्य बाहेर येतात, अगदी ट्विटर असो कुठेही असो, त्यांना कशा प्रकारे बोललं जातं काहीतरी एकदा डोळे उघडून बघा. अगदी हाच निलेश राणे कालच्या त्याच्या भाषणामध्ये, यांच्या वाढदिवसानिमित्तच्या भाषणामध्ये काय म्हणतोय की रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी हा एक सण आहे. नारायण राणेंचा वाढदिवस म्हणजे सण. जरा पहा काय म्हणाले. ते मला नेहमी सांगत असतात की हे सगळं कर जरा. मी बोललो हल्ली दाढीवाल्यांचा जमाना आहे, माझाही येईल कधी. पण त्यांचे वाढदिवस साजरे करणं हे मी नेहमी म्हणतो एक सणासारखं आहे. काय तर म्हणे नारायण राणेंचा वाढदिवस हा आमच्यासाठी हा सणाचा क्षण आहे. तुमच्यासाठी असेल, आम्हाला तिथे जोडू नका, म्हणजे जनतेला तिथे जोडू नका. आता मी तुम्हाला याच निलेश राणेंचं, म्हणजे आता ज्या पक्षातनं हे आमदारकी भोगत आहेत, म्हणजे इलेक्शन कमिशनच्या दफ्तरी नोंद असलेला शिवसेना नावाचा पक्ष, आणि ह्या शिवसेना नावाच्या पक्षातनं हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, हे नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे आपल्या हिंदुत्व सम्राट बाळासाहेबांविषयी मनामध्ये काय विचार घेऊन चालतात, जरा एकदा पहा ना हा व्हिडिओ. मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, मी सहन करणार नाही. माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणे साहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला. आनंद दिघेंचं खरं काय झालं, कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं. बरं विचार करा, भर मीडियावर सांगतायत आमच्यासाठी बाळासाहेब महत्वाचे नाहीत, आमच्यासाठी आमचे साहेब महत्वाचे. आणि ही असल्या प्रकारची माणसं आज शिवसेना, जो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या दप्तरी नोंद असलेला पक्ष, त्याचे आमदार जे बाळासाहेबांना म्हणतात आमच्यासाठी बाळासाहेब महत्वाचे नाहीत. बरं, त्यांनी जो विचार मांडला, विचार करा, स्वतः नारायण राणे असतील, यांनी या विषयावर कशा प्रकारे पडदा टाकला होता. म्हणजे आज अनेक जणांच्या मनामध्ये येतं की धर्मवीर दिघे साहेबांविषयी आणि बाळासाहेबांविषयी कायम एक खोटं पसरवलं जातं. स्वतः नारायण राणे या सगळ्या प्रसंगाविषयी काय म्हणाले होते, एकदा ऐका ना तुम्ही सुद्धा. दिघेंचं जे प्रकरण होतं, जे गेल्या काळामध्ये निलेश राणेंनी बाहेर काढलं, ठाण्यातले शिवसेनेचे माजी नेते, तर त्यांची जे निधन किंवा हत्या हा जो प्रश्न उपस्थित झाला, त्याच्यावरचा पडदा उठणार का? आणि राणे त्या काळात वरिष्ठ नेते होते सेनेचे, तर तुम्ही त्यावरचा पडदा काढणार का? त्या खरं म्हणजे विनाकारण मी चुकीच्या गोष्टीची साथ करणार नाही. दिघेंचा मृत्यू कोणी मारून झालेला नाहीये, कारण दिघेंना त्यावेळेला शेवटचा भेटणारा मी होतो. बरं, मी तिथून निघाल्यानंतर काही क्षणातच त्यांचा प्राण गेलेला आहे. ते मी जेव्हा गेलो होते त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि डॉक्टर फार प्रयत्न करत होते. मी बाहेर येऊन बाळासाहेबांना फोन केला आणि साहेबांना सांगितलं, साहेब काही करा, नीतू मानकेना इकडे पाठवा, की नीतू मानके जर आले तर काही करू शकतील. हे मी बाहेर येताच साहेबांना सांगितलं. साहेबांनी नीतू मानकेला सांगितलं. मानके माझ्याशी बोलले, पण मला वाटतं नीतू मानके यायच्या अगोदर दिघे गेलेले होते. या गोष्टी वास्तव आहे. आता हे सगळ्यालाच सांगत बसलो नाही मी, पण जे काही आरोप आणि जे काही चाललंय त्या तथ्य असं मला वाटत नाही, त्यामुळे मी सहमत नाही त्या ह्याच्याशी. मग असं मानून चालायचं की नारायण राणेंकडून या पूर्ण प्रकरणावर, म्हणजे दिघे मृत्यू प्रकरणावर जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे, यावर पडदा पडला आता? पडला. यानंतर या विषयात कोणतीही चर्चा नाही, कोणतीही चर्चा होणार नाही आणि तो आरोप करायची गरज नाही. मी निलेशला ही वास्तव जे आहे याच्यातलं ते मी सांगेन. बरं, फक्त नारायण राणेच नाही, तर ठाण्याचे सध्याचे खासदार नरेश म्हस्के
हे सुद्धा काय म्हणाले होते या सगळ्या प्रसंगाविषयी, हा सुद्धा व्हिडिओ पहा. कारण शेवटी कसं असतं, विरोधातली जी माणसं असतात, जी आपल्या विरोधातली माणसं असतात, त्यांची मतं जास्त इफेक्टिव्हपणे तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. कारण शेवटी आपणच आपल्याविषयी मत मांडणं आणि विरोधातल्या माणसांनी मत मांडणं याच्यामध्ये फरक असतो. स्वतः नरेश मस्के या सगळ्या प्रसंगाविषयी काय म्हणाले होते जरा एकदा त्यांचा मृत्यू झाला त्या क्षणाला आम्ही सर्वजण हजर होतो. त्यांचा झालेला अपघात आणि त्या ठिकाणी नंतर झालेली सर्व परिस्थिती आम्ही सर्वजण साक्षीदार होत्या. दिघे साहेबांचं बाळासाहेबांचं प्रचंड असं प्रेम होतं. बाळासाहेबांचा शब्द हा अंतिम शब्द असायचा आणि तेवढंच प्रेम बाळासाहेबांचं दिघे साहेबांवर होतं. स्वतः नारायण राणे आणि स्वतः नरेश मस्के या सगळ्या प्रकाराविषयी काय म्हणाले तुम्ही सर्वांनी ऐकलात. बरं, माझ्याकडे हे दोनच व्हिडिओ नाहीत, अशा प्रकारचे शेकडो व्हिडिओ आहेत जे वंदनीय बाळासाहेबांचं, धर्मवीर दिघे साहेबांचं नातं सांगून जातील. भरभरून बोलणारे असे शेकडो व्हिडिओ माझ्याकडे आहेत. ते दाखवले तर हा व्हिडिओ मोठा होऊन जाईल. सांगायचं तात्पर्य एवढं सगळं माहीत असताना सुद्धा निलेश राणेंसारखी माणसं ही अशा प्रकारची वक्तव्य करून गेली आणि अशा माणसांना एकनाथ शिंदे गटाने, जे स्वतःला बाळासाहेबांची शिवसेना समजतात आणि त्यांच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या दफ्तरी नोंद असलेली शिवसेना नावाचा पक्ष, यांना आमदार करतो. यातच सारं काही आलं आणि यातच खरं कोण आणि खोटं कोण याचा फैसला होतो. आज भारतीय जनता पक्षाला हे सारं गोड वाटत असेल. कदाचित शिवसेनेला संपवण्यासाठी, कोकणामध्ये कमजोर करण्यासाठी या फुटक्या फुग्यांमध्ये हवा भरली जात असेल. पण भारतीय जनता पक्षाला याची दुरान्वय कल्पना नाही की भविष्यामध्ये हे फुटके फुगे भारतीय जनता पक्षाला सुद्धा खाऊन जातील. मी मगाशीही सांगितलं, जिकडे केंद्रात ज्याची सत्ता, केंद्रामध्ये ज्याची सत्ता, त्याच्या नावाने खोबरं उधळायचं आणि त्याच्या नावाने चांग भलं म्हणायचं, ही यांची संस्कृती आहे आणि आजपर्यंत त्यांनी पाहिलेली ही संस्कृती आहे व महाराष्ट्र पाहतोय. भविष्यात जेव्हा भारतीय जनता पक्षाची ही बोट गडगडू लागेल, ती अशी हलू लागेल, त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षातनं सुद्धा उड्या मारणाऱ्यांमध्ये ही बोट, या बोटीतून उड्या मारणारे हे सगळ्यात पहिले असतील. कालच्याच त्यांच्या स्वतःच्याच भाषणामध्ये स्वतः नितेश राणे एका प्रसंगाचं वर्णन करता करता ही गोष्ट मात्र विसरले की जणू काही ते स्वतःच वर्णन करत आहेत. ते म्हणाले की आता भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली, लोकांचा ओढा वाढलाय, आमच्याविषयी अचानक प्रेम वाढतंय. खर तर या सगळ्या संज्ञेमध्ये, या व्याख्यामध्ये ते स्वतःच बसतात. जरा बघा ना काय म्हणाले होते काल ते. आणि म्हणून जेव्हा आज सत्तेमध्ये आहे, मंत्री म्हणून काम करतोय, पालकमंत्री म्हणून काम करतोय, तेव्हा त्या लोकांना जेव्हा परत भेटण्याची संधी भेटते, तेव्हाचा तो व्यक्ती आणि आताच्या त्या व्यक्तीमध्ये फार फरक दिसतोय. बोलण्या चालण्यामध्ये फरक दिसतोय, वागण्यामध्ये फरक दिसतोय. अचानक समर्थकांची संख्या वाढत चाललेली आहे, ह्याचाही अनुभव येत चाललेला आहे. लोकांचं प्रेम उफळून येत आहे. ही अशा प्रकारची लोक जी संधी आल्यानंतर आपल्याकडे येतात. मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय भारतीय जनता पक्षाला की ज्यावेळेस तुमच्याकडे संधी आहे, तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे शिता आहेत, त्यावेळेस तुमच्याकडे येणारी ही अशी लोक ही कायम घातकीच. ज्यावेळेस तुमच्याकडे सत्ता नसेल, मी त्या विंचवाच्या पिल्लांचं कायम एक उदाहरण देत असतो. त्यांना कुरतडून खायला जर काही मिळालं नाही ना, तर ते स्वतःच्या आईला सुद्धा खातात. ही अशी लोक, ज्यात स्वतः हे राणे कुटुंब देखील आहे, ही अशी लोक ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाकडे काहीच नसणार, त्यावेळेस मात्र हा भारतीय जनता पक्ष सुद्धा कुरतडून खातील आणि वेळ प्रसंगी या बुडत्या जहाजातनं उड्या मारून दुसरीकडे गेलेले असतील. या अशा लोकांचा पक्षाला कधीही उपयोग होत नसतो. आजही मला अभिमान वाटतो शिवसेनेमध्ये जे निष्ठावंत आहेत, जे आजही शिवसेनेच्या पाठीशी, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या पाठीशी ठाम उभे आहेत, कोकणामध्ये आजही शिवसेना वाढीसाठी आपलं योगदान देत आहेत. मग त्यामध्ये अनेक शिवसेनेचे पदाधिकारी असतील, अनेक, मी इथे कोणाची नावं घेत नाही, त्या सर्वांना एक मानाचा जय महाराष्ट्र करतो. आणि कालच्या ह्या प्रसंगाला तितकंसं महत्व न देता पण उत्तर देणं गरजेचं वाटलं, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ समर्पित. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.